नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच अगदी दुःखद अशी घटना घडलेली पाहायला मिळणार आहे. अनघा आणि आरोही दोघीही इकडे कर्जतला गेलेल्या असतात आणि कर्जतला गेल्यानंतर तिथून येताना त्यांचा अपघात होतो आणि त्यामध्ये अनघा आणि आरोही दोघींनाही लागतं. पण दुःखद घटना अशी आहे ती म्हणजे आरोहीला जरा जास्त लागलेलं असतं आणि यश आणि आरोहीचं बाळ आत्ता या जगात राहत नाही. तर देशमुखांच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता संजना अरुंधतीला दोष देत आहे, तेव्हा अरुंधती संजनाला तिची चांगलीच लायकी दाखवत आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कांचनने अनघाला फोन लावलेला असतो आणि म्हणत असते की तुला कधी सांगितलं होतं यायला, अजून का निघाला नाही तुम्ही, काय चाललंय, कसला गोंधळ चालू आहे तिथं, अजून तिथंच आहात ना तुम्ही, मी सांगितलं होतं ना दुपारीच निघायचं आहे म्हणून. हे सगळं कांचन बोलत असते आणि अनघा म्हणत असते की आरोहीच्या मैत्रिणी कॉंग्रॅच्युलेट करतात आरोहीला. कांचन म्हणते असं काय झालं, तेव्हा इकडे अनघा सांगते की त्यांना कळलं ना की आरोही प्रेग्नंट आहे ते, म्हणून त्या सगळ्याजणी आरोहीला कॉंग्रॅच्युलेट करत आहेत. तेव्हा मात्र कांचन ओरडायला सुरुवात करते, तुम्हाला कळत नाही आहे का गं, मी सांगितलं होतं ना, एक दिवस दम धरणं झालं नाही आहे, मी सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही. तेव्हा अनघा सॉरी म्हणते. कांचन म्हणते आता सॉरी म्हणून उपयोग काय आहे, आणि कांचन भयानक चिडलेली असते. अरुंधती म्हणते असू दे आई, आपण आता उद्या सांगणारच होतो की नाही चोरवटी भरून. तेव्हा कांचन म्हणते हो सगळं बरोबर आहे गं, उद्या सांगणार होतो पण ह्यांनी आत्ताच सांगून टाकलेलं आहे, आत्ता सांगायची काहीही गरज नव्हती असं कांचनचं म्हणणं असतं. परंतु या पोरींनी माझं अजिबात ऐकलेलं नाही, म्हणून कांचनला आता राग आलेला असतो. कांचनची खूप चिडचिड होत असते आणि कांचन म्हणत असते की काहीही झालं तरीही यांनी काय सांगायची गरज होती, हे सगळंच करायची काय गरज होती असं कांचनचं म्हणणं असतं. कारण कांचन म्हणत असते की मी सांगितलं होतं कोणाला काहीही सांगायचं नाही, तरीही या दोघींनी माझं ऐकलेलं नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं यश आणि अभि दोघंही बाहेर गेलेले असतात, चहाच्या टपरीवरती भेटलेले असतात. जेव्हा ते चहाच्या टपरीवरती भेटलेले असतात तेव्हा अभि म्हणत असतो की मला निवांत बोलायचं होतं यश, म्हणून तुला मी इथे बोलवलेलं आहे. तेव्हा यश म्हणतो हां बोल आता. तेव्हा अभि म्हणतो की यश, तेव्हा जी घटना घडलेली आहे तेव्हापासून अजूनही तू माझ्यावर तेवढाच रागवलेला आहे, तू अजूनही माझ्याशी तुटकपणे वागतो, तू पहिल्यासारखं वागत नाही, तू मला अजून माफ केलेलं नाही. यश मात्र अगदी तुटकपणेच अभिशी बोलत असतो. तेव्हा अभि त्याला म्हणत असतो की खरंच माझ्याकडनं चूक झाली आहे, मला मान्य आहे, मी खूप मोठी चूक केली, पण मी माझ्यामध्ये सुधारणा पण करतोय ना. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा अभि, आता अनघाला त्रास होईल असं वागू नकोस, कारण एवढं सगळं होऊनही अनघा तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली नाही. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अनघाचं तुझ्यावर असलेलं प्रेम. अनघा अजूनही तुझ्यावर प्रेम करते, नाही तर ती कधीच जानकीला घेऊन निघून गेली असते, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली असते, ती म्हणजे की अभि आणि यश यांच्यामधला दुरावा मिटलेला असतो. यशने जवळजवळ अभिला माफ केलेलं असतं, अभिला सांगितलेलं असतं की काळजी करू नकोस, मी काय सांगतो एक लक्षात ठेव, काही झालं तरी पुन्हा त्याच चुका तुझ्याकडून होऊ देऊ नको, कारण तुला माहिती आहे की काय होऊ शकतं आणि काय बदल होऊ शकतात हेही तू बघितलेलं आहे. कारण त्या संजना आणि बाबांच्या नादी लागून हे सगळं झालेलं होतं आणि आत्ता आपल्यावरती बेघर व्हायची सुद्धा वेळ आलेली होती, त्यामुळं तुला काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अनघा आणि आरोही दोघीही निघालेले असतात. अनघाला आरोही सांगत असते आम्ही सगळे आश्रमातले गो, आम्ही आश्रमात म्हणजे बिना आईवडिलांचं वाढणं काय असतंय ना, खूप आम्ही अनुभवलेलं आहे. आणि ती जी मैत्रीण आहे ना माझी रुचा, तिला तर ना खूप खूप शिकायचं होतं तिला, आणि बघितलं ना तिची इच्छा पूर्ण झाली, आज ती PhD पण करते ना. एवढं सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र अनघा म्हणते हो गं, त्यांनाही खूप चांगलं सगळ्यांना घर भेटणार आहे, सगळ्यांचं खूप चांगलं होणार आहे, ह्या ते बोलत असतात. आणि अनघा म्हणते की मी देवाकडे प्रार्थनाच करते की त्यांच्या सगळ्यांचं चांगलंच झालं पाहिजे असं अनघा बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आरोही ओरडायला लागते, अगं माझ्या पोटात खूप दुखतंय, अनघा माझ्या पोटात खूप दुखतंय असं म्हणत तिने सीट बेल्ट काढून टाकते. आणि तेव्हा अनघा म्हणत असते अगं तू सीट बेल्ट का काढलास, हे अनघा बोलत असते. आणि तेव्हा मात्र
आरोहीने सीट बेल्ट काढलेला असतो. अनघा आरोहीकडे पाहत असते आणि आरोहीचा तिथे तोल जातो. आरोही पडलेली असते आणि अनघाचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो. ज्या क्षणी अनघाचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो त्या क्षणी गाडीला पुढून एक काहीतरी मोठे वाहन येतं आणि गाडी धडकते. इकडे घरी मात्र सगळेजण आता काळजी करत बसलेले असतात. सगळेजण विचार करत असतात की ह्या दोघी अजूनही कशा काय आलेल्या नाहीत, नक्की कुठे आहेत या दोघी, काय झालेलं असेल. कांचनला बिचारीला खूपच काळजी वाटत असते आणि कांचन काळजी करत असते. कांचन म्हणत असते की मला कळत नाही आहे, एव्हाना यायला हव्या होत्या ना, त्यांचा नंबर आहे का, त्या मैत्रिणीकडे ज्या गेलेल्या रुचाकडे तिचा नंबर आहे का, असं यशला कांचन विचारते. यश म्हणतो एका दिवसातच परत येणार होत्या ना, त्यामुळं मी नंबर वगैरे काही घेतलेला नाही, असं यश म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आप्पा म्हणत असतात अरे ठीक आहे येतील त्या, एवढी काळजी नका करू, आता इथंच तर गेलेल्या आहेत की नाही, बरं आता काय करता येईल. तेव्हा अभि म्हणतो की अरे ते आश्रमातल्या माई आहेत, त्यांचा नंबर आहे ना तुझ्याकडे यश, आपण त्यांना कॉल करूया आणि त्यांच्याकडून नंबर घेऊया. त्यांच्याकडून नंबर घेतला ना रुचाचा की मग तिच्याशी बोलता येईल. तेव्हा यश म्हणतो हो चालेल. आणि मग तो माईंना कॉल करतो आणि त्याचबरोबर यश आणि अभि ठरवतात की आता आपण जाऊया आणि आपण जाऊन त्या कुठंपर्यंत असतील, निम्म्या रस्त्यात आपल्याला दिसतीलच ना, त्या वाटेने आपण जाऊया. हे सगळं बोलणं चालू असतं आणि सगळेजण म्हणतात की ठीक आहे चालेल. आणि आता त्याच बाजूने चाललेले असतात ते म्हणजे यश आणि अभि. त्यावेळेस संजना मात्र भयानक नाटकं चाललेली असतात तिचं एकच म्हणणं असतं की आई तुम्हाला कळत नव्हतं का, तुम्ही जाऊ द्यायची काय गरज होती, आता बघितलं ना आरोहीची काय अवस्था आहे आणि अवस्थेमध्ये काय होणार आहे, तुमच्या लक्षात येतं आहे का, तुम्ही आई ना जाऊच द्यायला नको होतं तिला. हे सगळं संजना मुद्दामच बोलत असते. आणि त्याचबरोबर संजना म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, आरोहीच्या पोटात बाळ आहे, काय होईल काही सांगता येत नाही, हे सगळं तिचं चाललेलं असतं. तेव्हा कांचन म्हणत असते तू गप्प बस ग जरा. आणि मग संजना इकडं अरुंधतीला बोलायला सुरुवात करते. अरुंधतीला म्हणते की तू बघ काय केलेलं आहेस ते, कारण तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं, तू का जाऊ दिलेलं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की संजना तू जरा शांत बस. आणि अरुंधती म्हणते आई तुम्ही जरा वरती जाऊन थांबता का, मी बघते आहे मी इथे. आणि इकडे अरुंधती सगळ्यांना समजत असते पण संजनाची नाटकं काही केल्या थांबतच नसतात. संजनाचं मात्र सुरूच असतं. इकडे अभि आणि यश आता दोघंही निघालेले असतात. अनिरुद्ध म्हणतो की काही लागलं तर कॉल करा. संजना म्हणत असते की अनिरुद्ध चल रे मला झोप येते, मला नाही थांबायचं इथे, असं म्हणत असते. तेव्हा अनिरुद्ध खूप चिडलेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की जा तुझे तू. आणि कांचनच्या मनात वेडवाकडं भरवण्याचं काम संजना करत असते. ती म्हणत असते बघितलं ना काय झालेलं आहे ते, म्हणजे एवढं अरुंधतीला कळत नव्हतं का त्या आरोहीची अवस्था काय आहे आणि त्या अवस्थेमध्ये तिला पाठवलेलं आहे, काही गरज नव्हती तिला पाठवायची. हे सगळं संजना बोलत असते. आप्पा म्हणत असतात की संजना तू जरा शांत हो. आणि कांचनला म्हणतात की त्या कानावर जरा झापडं लावून घे, लोकांचं काही ऐकायची काही गरज नाही आहे, कारण तुला माहिती आहे ना लोक कसे असतात ते, असं आप्पा सांगत असतात. आप्पांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण कांचन आता तुला देवाचा धावा करायचा आहे ना, तू देवाचा धावा कर, पण बाकीच्या लोकांचं कुणाचंही बोलणं मनावर घेऊ नकोस. कांचन म्हणते हो मी तेच करणार आहे, असं म्हणत कांचन आता बोलत असते आणि कांचन देवाचं वाचायला बसलेले असते. इकडे यश आणि अभि दोघंही निघालेले असतात. माईंकडून नंबर मिळालेला असतो, रुचाला फोन लागलेला असतो आणि रुचाने सांगितलेलं असतं की हो त्या दोघीजणी कधीच निघालेल्या आहेत. आणि तेवढ्यातच इकडे यश म्हणतो की त्या दोघीजणी निघालेल्या आहेत, आता कुठे असतील नक्की. दोघंही निघतात आणि तेवढ्यात यशचं लक्ष जातं रस्त्याच्या कडेला एक गाडी तिथं असते आणि थोडासा जाळ वगैरे तिथं दिसलेला असतो. यश म्हणतो की अभि ती आपलीच गाडी आहे ना. आणि मग दोघंही गाडी त्या बाजूला घेतात आणि यशच्या तर काळजात धस झालेलं असतं, नक्की काय झालं असेल, गाडी तर आपलीच आहे. आणि दोघंही त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागतात आणि तेव्हा खूप मोठा धक्का बसतो, तो म्हणजे यशला. कारण तिथे गेल्यानंतर अनघा आता थोडीशी जागी होत असते, अनघा शुद्धीवर येत असते, पण आरोही मात्र अजून बेशुद्धच असते. आरोही काही अजून शुद्धीवर आलेली नसते. आणि त्याचबरोबर इकडे यश तिथं पोचलेला असतो. यश पाहतो आरोही बेशुद्ध आहे, तिथेच पडलेली आहे. आणि अनघा म्हणते की आरोही उठ ना, आरोही काय झाले, आरोही काय झाले, असं म्हणत ती आरोहीला उठवत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं
की यश म्हणतो की ठीक आहे, चला आपण जाऊया असं म्हणत त्या दोघींनाही घेतात आणि त्याचबरोबर ते निघालेले असतात. घरी आता सगळेजण काळजी करत असतात. अजूनही त्यांचा फोन येत नाही. तेव्हा ईशा म्हणते की अगं आजी, त्यांनी सांगितलंय ना त्या दोघांनी ते कॉल करणार आहेत म्हणून, करतील ना कॉल, थोडा वेळ दे ना. इकडे संजना म्हणत असते की अनिरुद्ध चल ना वरती, मला कंटाळा आला इथं बसायचा, काय करणार आहे इथं बसून. अनिरुद्ध म्हणतो की बस झाला संजना, तुला जायचं आहे ना तू जा, मी इथंच थांबणार आहे. अरुंधतीही तिथं आलेली असते. तेव्हा संजना म्हणते की अरुंधती, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला माहिती आहे ना आरोहीला आत्ता तर 3रा महिना चालू आहे आणि काय गरज होती तू तिला पाठवायचं, तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं, असं संजना अरुंधतीला दोष देत असते. आणि तेवढ्यात अभि अनघाला घेऊन येतो. अनघाला लागलेलं असतं, तिच्या डोक्याला पट्टी केलेली असते. अनघाला घेऊन अभि आलेला असतो आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. अरुंधती धावतच अनघाच्या जवळ जाते आणि अनघाला विचारू लागते काय झालं अनघा. अनघा मात्र खूप घाबरलेली असते. अभि घेऊन येतो आणि अनघाला घेऊन आल्यानंतर अभि अनघाला तिथे बसवतो. लगेचच ईशा जाऊन पाणी घेऊन येते आणि विचारू लागते. त्यावेळेस अरुंधती म्हणते अनघा काय झालं. कांचनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कांचन म्हणत असते की काय झालं हे सगळं. अनघाला पाणी दिलं जातं आणि अभि म्हणतो की अनघाला मी वरती घेऊन जातो. तेव्हा अनघा आणि अभि दोघंही सांगू लागतात की आरोहीच्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि अनघा म्हणते मी आरोहीकडे पाहत होते आणि त्याच वेळेस माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि हे सगळं झालेलं आहे. मग आरोही कुठं आहे असं विचारल्यानंतर अभि सांगू लागतो की आरोहीला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, थोडासा मुक्का मार लागलेला आहे आणि मग आता काही टेस्ट करायचे आहेत म्हणून मीच यशला म्हणलं की तिथेच हॉस्पिटलमध्ये राहू दे, आपण बघूया काय करता येतंय ते. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे, अचानक ह्या सगळ्या गोष्टी काय घडलेल्या आहेत, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आरोही मात्र आता खूपच तिची बेकार अवस्था झालेली असते. आरोहीला माहितीही नसतं की तिच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते इतकं विचित्र आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इकडे अरुंधती म्हणते की म्हणजे हे सगळं काय झालेलं आहे, सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे, सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि इकडे संजनाची मात्र वेगळीच नाटकं सुरू आहेत. त्यावेळेस आरोही रडत असते, म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी आरोहीला नीट सांभाळून आणू शकले नाही, या सगळ्याला मी जबाबदार आहे असं आरोहीच्या बाबतीत अनघा सांगत असते. तेव्हा ती अरुंधतीला मिठी मारून रडायला सुरुवात करते. तेव्हा अरुंधती म्हणते अगं तसं काही नाही आहे अनघा, तू उगीच चुकीचा विचार करते असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी अरुंधती अभि सर्वजण समजवत असतात. तर इकडे आरोहीला आणि यशला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलेलं असतं आणि अभि म्हणतो की चल वरती. अरुंधती म्हणते की चल मी येते तुझ्यासोबत, आपण वरती जाऊया असं म्हणत अरुंधती अनघाला घेऊन आता वरती जात आहे. कारण ती म्हणते की अगं आपली जानकी आहे ना, तुझी वाट पाहते, खूप वेळ झालं, कारण सकाळपासून तिनं पाहिलं नाही ना, म्हणून ती थोडीशी रडवेली झालेली आहे, चल असं म्हणत जानकीसाठी अरुंधती अनघाला म्हणते की वरती चल आणि ती अनघाला घेऊन वरती रूममध्ये जायला निघते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि संजना म्हणत असते की अरुंधती हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे, तू जर तिला पाठवलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं, आई पाठवणारच नव्हत्या आणि तूच आईंना जबरदस्ती केलेली आहे आणि पाठवायला सांगितलेलं आहे, या सगळ्याला फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अरुंधती म्हणते तुला कळतंय का वेळ काळ काय आहे आणि तुझं बोलणं काय चालू आहे गं, प्रत्येक वेळेस आम्ही गप्प बसतो म्हणून तुझं काय वाटेल ते ऐकून घ्यायचं आहे का, इथे एकतर टेन्शन आलेलं आहे, इतकं एवढं सगळं घडलेलं आहे आणि तू तोंडाला येईल ते काय बोलत सुटते असं अरुंधती बोलत असते. तेव्हा अनिरुद्धही म्हणतो की काय चुकीचं बोलते संजना, जे बरोबर आहे तेच बोलते. अरुंधती म्हणते तुमच्याशी वाद घालण्यात मला इंटरेस्टच नाही असं म्हणत अरुंधती अनघाला घेऊन रूममध्ये जाते. अभिही तिच्याबरोबर असतो आणि त्यानंतर मग अभि अनघा उठलेली असते, अनघाला म्हणत असतो काय झालं, आराम कर अनघा, अनघा आराम कर. अनघा मात्र म्हणत असते की नाही अभि, हे सगळं माझ्यामुळे झालंय, आरोही कसे, आरोही आली का असं ती विचारत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आरोही अजूनही हॉस्पिटलमधून आलेली नसते. अभि म्हणतो की अगं डॉक्टरच बोलले की तिला हॉस्पिटलमध्ये राहू द्या म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि अनघाला म्हणत असतो की तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. परंतु अनघा म्हणत असते अरे सगळी कामं आहेत, जानकी उठली असेल, जानकीच्या भुकेची वेळ झाली असेल, ती कुठं आहे. तेव्हा अभि म्हणतो अगं रात्री तुला ताप आलेला ना, म्हणून मी तिला आईकडे दिलेलं आहे, ती आईच्या जवळ आहे, तू नको काळजी करू असं
इकडे अभि सांगत असतो आणि म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तो अनघालाही समजवत असतो. तू आराम कर, मला कुकर तर लावता येतो, मी कुकर लावून घेतो असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा अनघा म्हणते ठीक आहे. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आरोहीला घेऊन यश घरी आलेला आहे. आरोहीचे रडून रडून खूप बेकार हाल झालेले आहेत. आणि मग कांचन त्याचबरोबर अरुंधती सर्वजण आरोहीला विचारतात बरी आहेस ना तू. आरोही मात्र शांतच असते, ती काहीच बोलत नाही. यश मग आरोहीला घेऊन रूममध्ये जातो आणि त्यानंतर अरुंधती अभिला विचारते. तेव्हा अभि सांगतो की आरोहीला खूप मार लागलेला होता आणि त्या सगळ्यामध्ये आरोहीचं आणि यशचं बाळ गेलेलं आहे, ते बाळ आपण वाचवू शकलेलो नाही. हे ऐकल्यानंतर अरुंधती, कांचन या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण हे सगळं कसं झालेलं आहे, कारण आता आपण चोरोटी भरणार की नाही हा प्रश्न संजनाने विचारलेला असतो आणि मूर्ख संजनाच्या तोंडाला यश आलेलं असतं. आप्पा म्हणालेले असतात की कांचन उगीच अभद्र विचार करू नको, वास्तू तथास्तू म्हणत असते आणि आता ही इतकी वाईट गोष्ट घडलेली असते. आरोही मात्र त्या धक्क्यातून बाहेरच आलेली नसते, तिला खूप वाईट वाटत असतं. त्याचपेक्षा आता कांचनलाही खूप वाईट वाटत आहे. आरोहीला घरी आणलेलं आहे हे कळताच अनघा धावतच येते. यश आरोहीला समजावत असतो, आरोहीच्या जवळ बसलेला असतो. आरोहीच्या जवळ अनघा येते आणि अनघाला पाहताच आरोही आणि अनघा दोघीही ढसाढसा रडू लागतात. तेव्हा आरोही म्हणते की अनघा माझं बाळ, माझं बाळ असं म्हणत ती रडायला सुरुवात करते आणि अनघाला ती सांगत असते की माझं बाळ राहिलं नाही आहे. आणि दोघीही खूप रडत असतात. त्या दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. अनघा आरोहीला मिठी मारते आणि दोघीजणी ढसाढसा रडू लागतात. हे सगळं इतकं वाईट घडेल, हे अशा पद्धतीनं घडेल असं कोणालाच वाटलेलं नव्हतं आणि इतकी वाईट घटना घडलेली असते. अनघा आणि आरोही खूप रडत असतात कारण यश आणि आरोहीचं बाळ हे आता या जगात नसतं आणि देशमुखांच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आणि हे सगळं आता अरुंधतीला संजना ब्लेम करत असते. अरुंधतीमुळे झालेलं आहे, अरुंधतीनं पाठवलेलं आहे, हे सगळं संजनाचं चालू असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.